नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड योजनामध्ये मोठी बातमी आहे। आता महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे पेन्शन। लक्षात घ्या, महिन्याला 3000 रुपये मिळायचे आहे। केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे, तातडीचा निर्णय आहे। त्याला अर्ज कसा करायचा आहे, कोण पात्र असणार आहे, त्याचा उद्देश काय, तुम्हाला सगळ्या बेनिफिट्स काय काय मिळणार आहेत, 3000 रुपये कसे मिळणार आहेत, त्याला कसं काय सगळी प्रोसेस आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला ही सगळी प्रोसेस मी पूर्ण स्वतः सांगणार आहे। तर काय करायचं आहे, तर व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ई श्रम कार्ड आजकाल सगळ्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला तुम्ही जे काम करताय त्याला काही आता सध्या हे नाही आहे। तर तुम्हाला जर महिन्याला 3000 रुपये पाहिजे असतील, तर महिन्याला 3000 रुपये जर पाहिजे असतील तर त्यासाठी ई श्रम कार्ड असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ई श्रम कसं काढायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। महिन्याला 3000 रुपये कसे मिळणार आहेत हे सांगणार आहे, आणि कधीपासून चालू होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर खूप जणांना ई श्रम कार्डचे पैसे पण येतील आता, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। मोठी याच्यामध्ये बातमी आहे। लक्षात घ्या, ई श्रम कार्ड जे आहे ते तुम्हाला असं दिसतं, असं ई श्रम कार्ड हे असं दिसतं। इथं तुमचा फोटो येतो, इथं एक तुमचा फोटो येतो, इथं तुमचं नाव येतं, तुम्हाला इथं हे सगळं येतं। हे तुम्हाला एक युनिव्हर्सल नंबर येतो, जसं आपलं आधार कार्ड आहे तसं तुम्हाला एक इथं नंबर सुद्धा येतो। लक्षात घ्या, हा नंबर सुद्धा एक येतो तुम्हाला। हा आता एक एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं असतं ते। हे तर जे तुम्हाला दिसतं ना, हा नंबर जसा आधार कार्डला नंबर असतो बघा, तसं आता ई श्रम कार्ड सुद्धा कंपल्सरी होणार आहे। तर ई श्रम कार्ड खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती सुद्धा योजना येणार आहेत भरपूर। तर योजनासाठी तुम्हाला हे ई श्रम काढणं गरजेचं आहे। तर चला बघूया आता नेमकं त्याची प्रोसेस काय आहे, कोण पात्र असणार आहे, कसा अर्ज करायचा आहे, महिन्याला 3000 कोणाला का सगळ्यालाच मिळणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, ई श्रम कार्ड पेन्शन योजना ही लक्षात घ्या, दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवायचं आहे। त्याचा अर्ज कसा करायचा बघा। लक्षात घ्या, आपण ई श्रम कार्ड पेन्शन योजना ही आपण बघणार आहोत। आता अर्ज कसा करायचा आहे ते सगळं बघणार आहोत। लक्षात घ्या, ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजे केंद्राकडून आलेली योजना ही काही आपल्या महाराष्ट्राची योजना नाहीये। त्यामुळं ई श्रम पेन्शन योजना ही असंघटित कामगारांसाठी आहे, म्हणजे हे कुणीही काढू शकता असं आपण थोडक्यात म्हणू शकतो। जो कुणीही कामगार असेल, ज्यामध्ये बांधकाम साईटवर काम करणारे, शेतीशी संबंध काम करणारे मजूर, रस्त्यावर विक्री करणारे बांधव, चामडे हातकामगार, भोजन बनवणारे, जे गाडा लावतात, आपले गाड्यावाले असतात ते पण लावू शकतात, ऑटोवाले, उबरवाले, सगळेच आपले सुतार, मच्छीमार, कामगार, सगळ्यांनाच इथं तुम्ही ई श्रम कार्ड हे सगळ्यांसाठीच आहे, असं काही पर्टिक्युलरसाठी नाही। सगळे काम सारखंच असतं, कोणाला कमी जास्त लेखायचं नसतं। सगळेच काम करणाऱ्यांना ई श्रम काढणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, यांना ही पेन्शन योजना ऐच्छिक व अंशदायी आहे। यासाठी कामगारांना वयानुसार मासिक योगदान 55 ते 200 रुपयेपर्यंत जमा करावे लागते, आणि या योजनेसाठी 50% रक्कम ही कामगारांना देय आहे। बाकीची उर्वरित रक्कम ही केंद्र सरकारद्वारे दिली जाईल, अशी प्रकारची योजना आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे याचे फायदे काय आहेत। लक्षात घ्या, तर तुम्हाला फायदे करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला एखादी योजना जर माहीतच आहे तर त्याचे फायदेच काय, तर तुम्ही भरून काय करणार। लक्षात घ्या, लाभार्थीचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला 3000 रुपये पेन्शन दिली जाईल। 3000 रुपये महिन्याला हे मिळणार आहेत 60 वर्ष झाल्यानंतर। लाभार्थीच्या मृत्यूनंतर जोडीदाराला 50% मासिक पेन्शनसाठी पात्र आहे। मग तुम्ही एखाद्या योजनेमध्ये होता पण तुमचा मृत्यू झाला, तर तुमचा जे जोडीदार आहे त्यांना 50% पेन्शन मिळणार, म्हणजे 1500 रुपये हे मिळणार त्यांना। जर पती आणि पत्नी हे दोघेही या योजनेमध्ये सामील झाले तर संयुक्त मासिक पेन्शन 6000 रुपये दिले जातील। लक्षात घ्या, म्हातारपणासाठी आपल्या मातापितांना किंवा आपल्या स्वतःला सुद्धा वाटत असेल की मला 6000 रुपये भेटले पाहिजेत, माझ्या कुटुंबासाठी मला कोणाकडेही हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे म्हातारपणी। कारण काय होतं, आता सगळं व्यवस्थित आहे, पुढे जाऊन काय होईल हे माहीत नाही। तर 6000 रुपये हे काही थोडे नसतात, त्याच्यावरती आपलं घरातलं जे काही अन्नधान्य आहे, बाजार आहे, तो सध्या भेटू शकतो, तो सगळा मिळू शकतो। तर या योजनेसाठी हा खूप महत्त्वाचा आणि मोठा लाभ आहे। जर 2 व्यक्ती आपल्या घरात असतील तर तुम्हाला 6000 रुपये दिले जातील। त्यामुळं तुम्हाला ही योजना खूप प्रभावशाली ठरली जाणार आहे। ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र, पहिलं आधार कार्ड, दुसरं ई श्रम कार्ड। आता ही पेन्शन योजनेसाठी तुम्हाला ई श्रम सुद्धा कार्ड काढायचं आहे, ते कसं काढायचं आहे तुम्हाला मी सांगतो। रेशन कार्ड, पासबुक आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। तुम्हाला 1000 वेळा मी सांगितलं आहे मित्रांनो आत्तापर्यंत, हे करून घेणे आहे। त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये। तर आधार कार्ड, ई श्रम कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, 2 पासपोर्ट साइज फोटो कलर, मतदान कार्ड, मोबाईल नंबर आणि नमुना अर्ज
लक्षात घ्या, ह्या गोष्टी इथं लागणार आहेत. आता याचं स्वरूप लक्षात घेऊया थोडक्यात. तुम्हाला तर मी सांगितलं काय, तर ई पेन्शन कोड ही जी काही अंशदायी योजना आहे, वयानुसार तुम्हाला 55 ते 200 रुपयेपर्यंत जमा करायचे. लक्षात घ्या, तुम्हाला 55 रुपयापासून 200 रुपये महिन्याला इथं जमा करायचे आहेत ह्या योजनेमध्ये, तरच तुम्हाला पुढे जाऊन ती योजना मिळणार आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्हाला दररोज जर महिन्याला 55 रुपये, काही जास्त नाही आहेत मित्रांनो, 55 रुपये जर महिन्याला आपण भरलं, मी तर म्हणतो आपण महिन्याला 200 रुपये सुद्धा भरू शकतोय. बरोबर, हे 200 रुपये भरायचे आहेत महिन्याला. आणि ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी 50% ही रक्कम लाभदायी आहे, लाभार्थी देय आहे. म्हणजे तुम्ही 200 रुपये जर निवडलं तर 100 रुपये तुम्हाला द्यायचे मित्रांनो. 100 रुपये तर केंद्र शासन स्वतः देणार आहे. 200 मधनं जरी आपण निवडलं तरी 100 रुपये केंद्र सरकार देणार आहे, 100 रुपये फक्त तुम्ही देणार आहेत. उर्वरित 50% केंद्र सरकार देणार आहे. ही योजना ऐच्छिक आहे, आपल्याला वाटलं तर आपण अर्ज करू शकता. तुम्हाला मी सांगितलं की करायचंय नाही करायचंय कंपल्सरी नाहीये. ई श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी आपल्याला अगोदर 50% रक्कम भरायची आहे व त्यानंतर केंद्र सरकारद्वारे 50% असे आपल्याला 60 वर्षानंतर प्रतिमाह 3000 रुपये पेन्शन मिळत आहे. लक्षात आलं. मी तर म्हणतो तुम्ही 200 रुपये महिन्याची काढा, त्याच्यामध्ये 100 रुपये तुमचे आणि 100 रुपये केंद्र सरकार टाकणार आहे. लक्षात आलं. किती महत्त्वाची योजना आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पात्रता बघूया आपण आता. अर्जदार भारतीय असावा, ऑब्विसली सगळेजण भारतीयच आहेत आता इथं. अर्जदार नोंदणी करणे आवश्यक आहे, रजिस्ट्रेशन याचं करणं आवश्यक आहे. मासिक उत्पन्न 15,000 पर्यंत असावं. लक्षात घ्या, आता हे जे मासिक जे उत्पन्न आहे ते 15,000 रुपयेपर्यंत असणं हे सध्या त्यांची अट आहे, परंतु ही कमी सुद्धा होऊ शकते. पुढे बघू आपण, सांगतो मी तुम्हाला. सध्या तर 15,000 आहे. अर्जदाराकडे आधार कार्ड असणं आवश्यक. वय हे 18 ते 40च्या आत असलं पाहिजे. ज्यांचं वय 40च्या आत आहे त्यांनी लगेच 40 कंप्लीट होत आहे, त्यांनी लगेच फॉर्म भरायला सुरुवात करा. ई श्रम कार्ड योजनेचा असंघटित कामगारांसाठी आहे. यामध्ये रस्त्यावर काम करणारे, शेतीशी काम करणारे, बांधकाम साईटवर काम करणारे, चामडे हातकामगार करणारे, रिक्षा, ओला, उबेर, सुतार कामगार, या सगळ्या छोट्या मोठ्या कामगार योजनेसाठी पात्र आहेत. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगलं की हातकामगार जे आपले आता बघा, हे तर काही कात्या होतं किंवा काही जण असतात, ते हे आपले हे सगळे बांधव इलिजिबल आहेत, ज्याच्यामध्ये आपले जे बांधकामावरती बांधकाम जे काही हे आहेत त्याच्यावरती काम करतात, बांधकाम क्षेत्रावरती साईट जिथं बनलेल्या असतात तिथं काम करतात. तर हे सगळे माझे बांधव यासाठी इलिजिबल आहेत. तर लक्षात घ्या, ह्यांना बांधकाम साईटवर काम करणारे किंवा कुठलेही असू द्या, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुमच्यासाठी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे 3000 रुपये महिन्याला मिळणार. तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो, 3000 रुपये हे करायचे, तुम्हाला पेन्शन भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला 200 रुपये महिना भरायचा आहे. 200 रुपये भरला तर त्यातले तुम्हाला 100 रुपये भरायचे आहेत, 100 रुपये शासन भरणार आहे. लक्षात आलं. पात्रता मी सगळी सांगितली. पूर्ण व्हिडिओ नीट पहा, अजून एकदा पहा, तुम्हाला मी सगळे व्यवस्थित गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये काय त्रुटी वाटल्या तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या मित्रांबरोबर. कारण लक्षात घ्या, ही योजना म्हातारपणासाठी खूप महत्त्वाची आहे, पुढचं माहीत नाही. त्यामुळे सगळ्यांना ही योजना शेअर करा. याच्यामध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे असतील या ई श्रम कार्ड रिलेटेड तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी लगेच व्हिडिओ त्याच्यावरती बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.